सर्वांना नमस्कार. ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये एक बुलंद पॉझिटिव्ह वातावरण निर्मिती हो, त्याचबरोबर पालकांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे, आमच्या गुरुजनांचा पण आहे आणि शाळा व्यवस्थापन आणि ध्येय एज्युकेशन फाउंडेशन मध्ये काम करणारे तमाम बंधू भगिनींचा पण आहे. मला आपल्याला सांगायला आनंद होतो की आपल्या या पालकांच्या सहकार्यातून, शिक्षकांच्या आमच्या कर्तृत्वातून, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापनाच्या नेतृत्वातून आणि ध्येय एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर या विद्यार्थ्याचा विकास होतो आणि त्या विकासामुळं उद्याचं भविष्य महाराष्ट्राचं, देशाचं मोठ्या प्रमाणावर उंचवलं जाणार आहे. त्यासाठी आमच्या पालकाचं योगदान खूप महत्वाचं असतं आणि ह्या यशस्वी गाथामध्ये आमच्या पालकांना नेहमीच ध्येय एज्युकेशन फाउंडेशन उद्बोधन वेगवेगळ्या वर्गाच्या माध्यमातून गाईड करत असतं. आज ही एक वेगवेगळी चर्चा, वेगवेगळे मुद्दे आपल्या समोर. पालक उद्बोधन. पालक हे फक्त जन्मदातेच नसून गुरुजन, शाळा एक पालकाची भूमिका या ठिकाणी राखली जाते. आई वडिलांनंतरची भूमिका पालक तत्व म्हणजे शाळा, मुख्याध्यापक साहेब आणि गुरुजन असतात. या सर्वांच्याच भूमिकेतून आजचं हे उद्बोधन आमच्या पालकांसाठी, आमच्या गुरुजनांसाठी, मुख्याध्यापक साहेबांसाठी, शाळेसाठी आहे. तर चला आज आपण या प्लॅटफॉर्मवर आपल्या पालकांचं, गुरुजनांचं, मुख्याध्यापक साहेबांचं, सर्वांचं त्या ठिकाणी मी मनापासून ध्येय एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून वेलकम करतो आणि आपण एक पीपीटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण आजचं हे सेशन पाहणार आहोत. मला आनंद आहे की याच्या माध्यमातून आपण जे आज नॉलेज घेणार आहोत, जे ज्ञान घेणार आहोत, त्या ज्ञानच्या माध्यमातून माझ्या विद्यार्थ्याची प्रगती होणार आहे आणि त्या अ, यशाचे साक्षीदार बनण्याची सर्वांना संधी भेटणार आहे. आजचा जो विषय आहे आपला, तो जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक गुण. पालकासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाया भरणे, हा हेतू समोर ठेवून आपण या ठिकाणी आज ह्या विषयाला हाताळणार आहोत. पुन्हा आपलं सर्वांच्या ठिकाणी स्वागत करतो. इतके तात्विक आणि इतके महत्वाचे मुद्दे आहेत नाही ते, आणि मला विश्वास आहे, मला खात्री आहे की ह्या मुद्द्याच्या आधारे आपण सर्वजण छानपैकी या माझ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना, ही आपली नक्कीच सर्वांची प्रॉपर्टी आहे, पालकांची आहे, शाळेची आहे, गुरुजनांची आहे. द एज्युकेशन फाउंडेशनने तर स्वीकारलेलंच आहे पालकत्व, म्हणून तर ही मेहनत आणि वेळ आहे आणि ह्या देशाचं भविष्य आहे. म्हणून सर्वांना हात जोडून विनंती आहे, जे मुद्दे मी या ठिकाणी सांगणार आहे ते माझ्या विद्यार्थ्याच्या, पाल्याच्या आणि या एक उत्तम यश मिळण्यासाठी मदत करणारे आहेत. आणि मला वाटतं आपण एक पालकत्व स्वीकारून ही भूमिकेत जाऊन या विद्यार्थ्याला मदत करणार अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या प्रेझेंटेशनला सुरुवात करतो. सर्वांचं पुन्हा एकदा या विजनरी आणि अफलातून प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत. स्क्रीन शेअर झालेली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी दिसत पण आहे. ठीक. या टेक्निकल. ओके. पहिला मुद्दा आहे सकारात्मक दृष्टिकोन. सकारात्मक विचार हा यशाचा पाया आहे. आपल्या विद्यार्थ्याकडे पाहताना, आपल्या विद्यार्थ्याची जडणघडण होताना, आपल्या विद्यार्थ्याचं अध्ययन क्रिया चालू असताना एकदम सकारात्मक पहा. मुलाच्या मनात नेहमीच रुजवा, तू करू शकतोस, अशक्य काहीच नाही, आम्ही आहोत तुझ्यासोबत, तुझ्याकडे किती नॉलेज भारी. हा शब्द केवळ नसतो बरं का, या जीवनाचं तत्वज्ञान असतं, सार असतं, सार.
हे तत्वज्ञान मुलामध्ये अशी एनर्जी भरतं ना, जेव्हा मुलं स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला लागतो, शिकतात. अरे, माझ्यासोबत माझे आई वडील आहेत, माझ्यासोबत माझे गुरुजी आहे, माझ्या बाई आहे, माझे मुख्याध्यापक आहेत, मॅडम आहेत. आणि यशाच्या दिशेनं आत्मविश्वासाला सोबत घेऊन वाढत्या गतीमध्ये प्रत्येक आव्हानाला सामोरं जातो. काय वाटतं? कोणत्या पालकांना, कोणत्या आई बाबांना, कोणत्या गुरुजनांना, कुठल्या मॅडमना, शाळेना वाटणार नाही आपली मुलं पुढे जाऊ? कोणाला वाटणार नाही? सर्वांना वाटणार ना. माझे विद्यार्थी यशस्वी हो, मोठ्या पदावर जाऊ, आपलातून यशाला गवस निघालो, प्रत्येकाला वाटतं ना. मग विनंती, आपण मुलामध्ये सकारात्मक पहा. सचिन तेंडुलकर माहित असतं, 10वीला इंग्रजी म्हणजे फेल. असं एकाच गोष्टी आपण लक्ष ठेवून केंद्रित चालतं का? जगाचा मान नाही क्रिकेटचा, असं समजायचं नाही. कमी काहीच नसतं द्यायला, एकच उणीव असते, ऊर्जा. पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, मला गॅरंटी आहे तुम्ही ठेवणार. अडचणींना संधी म्हणून बघण्याची शिकवण त्याला द्या. अरे, वादळ येतं त्यासाठी, शांत होण्यासाठीच ना. आणि संकट कोण येतं? ज्याच्याकडे क्षमता आहे पेलण्याची, ज्याच्याकडे ताकद आहे, कुवत आहे, पात्रता आहे, त्याला शिकण्याची संधी देतं, कोणाला पण नाही. कधी उठतोय, कधी झोपतोय, कधी जातोय, बिलकुल नाही. दिवस उगायच्या आत उठलं पाहिजे. विश्वाचा देवता आहे सूर्य. नमस्कार करूनच कामाला सुरुवात करायची. नकारात्मक बोलण्यापेक्षा प्रोत्साहन दे ना. तुला काय जमतंय? शेजारच्या कार्ट्याचं तुम्ही कौतुक करताय ना, आपल्या आपल्या मुलाचं कौतुक करा ना. शेजारचं करूच करा हो. आपल्याकडे दृष्टिकोन सर्वात चांगला पाहिजे. पण जे लेकरू आपल्याकडे खूप वेळ आहे, आपलं उद्याचं भविष्य आहे, त्याचे आई वडील आहेत त्याला साथ देणार आहे, त्याचे आई वडील आहेत त्याचं कौतुक करणार. आणि तुलना कोणाच करू नका. 10वी नापास पण कलेक्टर होता, IPS ला. हे शब्द आहेत ना, त्याचं परिवर्तन घडणार आहे. त्याच्या जखमा करण्यापेक्षा मनावर प्रेरणेचे स्रोत पडले तर उठण का नाही, लूज होणार नाही कॉन्फिडन्स. आपले शब्द मुलाच्या मनावर जर खोलवर गेले ना, प्रोत्साहन. बघा, दोन गोष्टी येतात. आपण जर मुलाला एक प्रोत्साहन शब्द जर मनावर गेले ना, ते चिंगारी सांगू नका, लय आपला तो यश मिळवल. म्हणजे लेकरा तुम्ही ना शब्बासकीची ताप द्या, प्रेरणा द्या, त्यात चांगलं बघा, आणि त्याला मोठं करण्याचा प्रयत्न करा. सांगा ना, समजून सांगा. सांगण्याचे मार्ग अनेक आहेत ना. जेव्हा एकदा मायाचा हात फिरवला तर लय भारी वाटत. आपण मी लहान लेकरू म्हटलं सीन उतरतो. हे काही पॉइंट असतात, काही समय असतात, ते समय घटक लय महत्वाचे असतात. या कलियुगामध्ये ते मला खूप कमी वेळच पाहायला मिळतं. मी अनेक विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधताना अनेक गोष्टी, कधी कधी पालक रडलेत माझ्याशी बोलताना, सर सॉरी, ह्या वेळेला माझ्या लेकराची मी होऊ देणार नाही, आणि याच्या पुढे माझं चूक होणार नाही. माग राहतो मुलांची, हे मला पाहिजे. जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो ना, तेव्हा सकारात्मक गोष्ट घडू लागतात, सांगायची वेळ लागत नाही. तुम्हाला पाहिजे तरी कोण यश पाहिजे ना, तुमचं एवढंच म्हणणं की त्यांनी चांगलं वागावं, चांगलं बोलू करण ना. पण त्याचं कौतुक करायला शिकलं पाहिजे ना, त्याला प्रेरणा द्यायची शिकलं पाहिजे, शब्बासकी देण्याचं शिकलं पाहिजे. हे जर दिलं तर लेकर लय मोठी होतील हो. त्यांच्याकडे खूप एनर्जी, खूप नॉलेज. आपण बघा ना, तेव्हा येत आपल्याकडे काय होते, ह्यातून खूप होईल. आणि खात्री आहे या स्लाइड मध्ये नक्कीच विद्यार्थ्याच्या मनावर प्रेरणादायी शब्द तुमचे जातील. पुढचा गुण, दृढ निश्चय. चित्त आणि निराधार असला ना, ध्येय साध्य करता येत. आणि मुलांना ध्येय ठरवायला प्रवृत्त केलं ना, त्या दिशेनं काम करायला प्रेरणा मिळते. आपण त्याला ध्येय दाखवलं पाहिजे ना, जिद्दचं महत्व सांगितलं पाहिजे, एखादी गोष्ट कहाणी कथा सांगितली पाहिजे. आपल्याकडे महाभारत आहे, रामायण आहे, त्यात सर्वच काय वाईट नव्हतं आणि सर्वच चांगलं, तसा विषय नाहीये. आपल्याला विद्यार्थ्याला घडवायचंय ना, ते एखादा प्रसंग सांगा ना, धैर्याने कसं लढले म्हणून. आम्ही म्हणून छोटा होता ना, चक्रव्यूहातला नॉलेज कधी भेटलेले विचार करा ना. चला, तुला बाहेर येत आलं नाही, सोडून द्या.
पण धैर्य होतं ना त्याकडे, दृढ निश्चय पाहिजे. आणि हा दृढ निश्चय ना जिद्द आणि निर्धारावर अवलंबून असतो. प्रवृत्त करा ना त्यांना, ध्येय बाळगायचं, जिद्दीने लढायचं. आणि एकदा ठरवलं ना, ठरवलंच, छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांना शिकवा, त्यांचा निराधार वाढवा. दररोज व्यायाम करणं एक भाग आहे ना, मग सातत्याने तो व्यायाम करेल ना. नियमित अभ्यास करणं एक सवय. कोणते कौशल्य एका दिवशी येत नाही, ते यशाचा शॉर्टकट नसतो, मी नेहमी म्हणतो. त्याला दृढ निश्चय लागतो, आणि दृढ निश्चय यशाची गुरुकिल्ली आहे. पालक गुरुजन सर्वांनाच माझी विनंती आहे, जसा सकारात्मक विद्यार्थ्यांमध्ये पाहताना तसा दृढ निश्चय तयार करा. लेकरू लय पुढे जाईल, डोळ्यातून आनंद असतो आणि तुमच्या, एवढी त्याकडे ताकद आहे. जेव्हा मुलं अपयशाचा सामना करतात ना, तेव्हा त्याला हार न मानता पुन्हा प्रयत्न करण्याची प्रेरणा द्या. प्रत्येक यशामध्ये यशाच्या दिशेने एक पाऊल टाका. प्रत्येक अपयशामध्ये यश शोधा ना. यश शोधा म्हणजे काय करायचे? चुकलेलं शोधायचं, त्याच्यावर मात करायची, यश मिळेल ना. एक पाऊल पुढेच आहे, प्रगती कर. त्याच्यामध्ये ही प्रेरणा जर एकदा भरली ना, ते वादळ असतं, ते जिंकून दाखवत असतं. लय अभिमान वाटेल आपल्याला, शिक्षक म्हणून अभिमान वाटेल, शाळा म्हणून अभिमान वाटेल, आई वडील म्हणून तर सांगूच नका. या लेकरांना ना, जिथे इच्छा असते ना, तिथे मार्ग सापडतो. आणि ती इच्छा, प्रबळ इच्छा शक्ती निर्माण करण्याचं आणि दृढ निश्चय निराधार करण्याचं नेतृत्व तुमच्यामध्ये पाहिजे. आणि त्या लेकरांना सांगा, खेळातून दाखवा, कधी जेवताना बसल्यावर बोला, कधीतरी एकत्र निवांत बसलं त्यामध्ये घडवा. त्या सुसंवादात राहा ना, सहवास लागू द्या, खूप भारी होईल. कठोर परिश्रम, कठोर परिश्रमाशिवाय मोठे यश मिळतच नाही, हे सत्य आहे. मी सांगतो ना, यशाला शॉर्टकट नाही, याचा अर्थ सत्य आहे. आजच्या जगात स्पर्धा खूप वाढली आहे, स्पर्धेचं युग आहे, कलियुग आहे, पण त्यात स्पर्धेचं युग आहे. बरेच जर पुढे जाण्यापेक्षा मागे वाढण्याची स्पर्धा आहे ना. पण जे मुलं मेहनती असतात ते नक्कीच पुढे जातात, हे सांगा त्यांना. लाखोत कधी मिळेल. अरे, मी काय काय युपीएससीच्या मध्ये पाहिलं की, ते मी एक दिवस एका मुलाखतीमध्ये ऐकत होतो, अख्ख्या महाराष्ट्रात काहीतरी म्हणले ते एक का दोनच जागा होत्या म्हणले. मला माहित नव्हतं लाख मुलांचा अर्ज भरतेत म्हणली. पण ती मुलगी सांगत होती, ती एक नंबरची खुर्ची माझी आहे आणि एक नंबरचं पद माझं आहे. मला माहित नाही ती लाख बसलं दोन, ते डोक्यात, आणि तिने महाराष्ट्रात नंबर काढला आणि ती खुर्ची मिळवली. अशी की काहीच नाही ना, कठोर परिश्रम केले असेल ना. उगाच गुणगावाचा हल्ला बोल होत नसतो, कौतुक होत नसतं, संचार निर्माण करावं लागतो. मुलामध्ये मेहनतीचं महत्व सांगा, भूतकाळ सांगा. पास्ट मध्ये तेच तर शिकायचंय. स्वराज्य उभा करायचं म्हणजे काय खायची पेंड नव्हती, झिजावून येते तेवढे धडे देते. परिस्थितीने त्यांना घडवलं गेलं, आणि परिश्रमाच्या काही अशक्य आहे, लढावं लागल. 100च आहे, मुठभरच आहे, पण लाखोला काफी, हे दाखवलं. त्याला म्हणतात परिश्रम, मेहनत, चिकाटी, जिद्द, जोश. माझ्या लेकरात ते निर्माण करायचे. हे उद्या देशाचं भवितव्य आहे, नेतृत्व आहे, आणि आपल्याला सर्वांनी मिळून करायचे. ध्येय एज्युकेशन फाउंडेशन तर पायाच रचलाय त्यांनी, आणि विडाच उचलले. पण तुमचे साथ लय महत्वाची. ह्या प्लॅटफॉर्मवर जर गुरुजनांनी मुलंच नाही बसवली, जो प्लॅटफॉर्म मुलांना स्पर्धात्मक करून दिलेला आहे आणि मोफत दिलेला आहे सर्व, दृष्टिकोन बघा. आणि पालकांना विनंती आहे, लेकरू आहे, स्वतःचा लेकरू आहे, त्याला वेगळे प्लॅटफॉर्म दाखवा. शिक्षक गुरुजनांना पण सांगणे, योग्य प्लॅटफॉर्म दाखला ते मागे सरत नाही. शॉर्टकट पेक्षा सातत्याने केलेला परिश्रम शिकवा. प्रत्येकाला शॉर्टकट चालत नाही, काही ठिकाणी त्या मार्गाने जावं लागतं. शॉर्टकट आणि कसरत येतं खाली. मग शॉर्टकट कधी एकदम परफेक्ट चाललेलं आहे, परफेक्शन आहे त्यामध्ये, मग शॉर्टकट त्यामध्ये शोधा. पण पहिल्यांदा त्याच मार्गाने जाऊ. मेहनत कधीही वाया जात नाही, मेहनत कधीही वाया जात नाही, हा संदेश आहे. कधी कधी परिणाम लगेच दिसत नाही, पण धीर धरून काम केल्यास नक्कीच फळ मिळतं. मेहनत कधीही वाया जात नाही, हा संदेश दिला करा.
आणि कधी कधी परिणाम लगेच दिसत नाही. रोपट लावा ना, लगेच फळ येतं का? एकदा फळ आलं थांबत नसतं. तसंच आहे. आंब्याची कोय एकच लावतो आपण, त्याला उगवण्यापासून ते म्हणजे वरती येईपर्यंत आपली आतुरता वाढलेली असते, उत्सुकता वाढलेली असते. पण आपल्या लेकराचा जन्म होस तर आपल्या किती उत्सुक असते. त्यानंतर त्याच्यासाठी काय करून काय नाही सर्व माहित पडत असतं. तासाचा वेळ द्या ना विद्यार्थ्यासाठी, तसाच त्या लेकरासाठी पुढे पण द्या ना. आपण कधी कधी बघा मुलांना बोलत नाही, तो दादा म्हण, दीदी म्हण, आई म्हण, बाबा म्हण, मामा म्हण, काके बोलायला लागलो, हे गप, काय बोलतोस तू? नका, इन्सल्ट नका आपल्या लेकराचा. त्यांना महत्व सांगा, गोडीने सांगा. यश ना 1% प्रेरणा देते फक्त. 99% घामाचं फळ असतं, आत्मिक समाधान असतं. एडिसन सांगतात. थांब. जबरदस्त आहे. कठोर परिश्रम शिकवा. तुम्ही तुमच्या काळात परिश्रम तुमच्या आजोबाजीने आई वडिलांनी खूप केलेले, तो काळ आठवा. हे थोर महात्म्याच्या आपल्या परिश्रमाच्या आपल्या काय कहाण्या कमी नसतात, यशाच्या कहाणी असतात. प्रत्येकाच्या यशाच्या कहाण्या. लेकराला कळू दे आपली परिस्थिती, पूर्वजांची. आपलं पूर्व नाही कळलं, आपली मेहनत नाही कळली, चिकट नाही केली, कार्या कशा परिस्थितीतून पुढे गेलो नाही, सांगू दे ना इतिहास. दुसरी गोष्ट कमी करा, पण हे सांगा. का? लेकर लय घडतील भारी. आणि आपल्या घडवायचे सर्व नाही घडवायचे. कठोर परिश्रम पाहिजे. जबाबदारी झाली घरात आणि शाळेतील जबाबदारी मुलाला कळायलाच पाहिजे. पहिलं हे कुटुंब, हे शाळा आहे विद्यार्थ्याची, हे लक्षात ठेवा. दुसरं कुटुंब शाळा. कुटुंब हे शाळा आहे, नंतरची शाळा दुसरी आहे. आई वडील हे पहिले गुरु आहेत, नंतर गुरुजन हे गुरु आहेत. आता तर जगात कितीतरी अशा नैसर्गिक निसर्ग पण हे गुरुच बनलेले आहे, भरपूर गोष्टी शिकायला मिळतात. मुलांना वयानुपत जबाबदारी द्या, अत्यंत महत्वाचं आहे. घरातील छोटी छोटी कामं, स्वतःच्या वस्तू देखील देखभाल, शाळेतील गृहपाठ, ह्याची जबाबदारी द्या ना. जसं गुरुजन शाळेत काय करतील, त्याचा गृहपाठ कधी आणणे, वही कशी दाखवणे, स्वतःहून कसं सांगणे, स्वतःहून कसं आहे. पुन्हा शाळेमध्ये वेगळे वेगळे अजून जबाबदारी येतात, नेतृत्व करणे, वह्या चेक करणे, कंट्रोलिंग करणे, नियंत्रण करणे, अजून जबाबदारी आहे. परिपाठ घेणे, हे गुरुजन देतील. पण घरच्यांनी घरातल्या पण जबाबदाऱ्या द्या. छोटे छोटे काम स्वतःला करू द्या. आपल्याला कसं असतं, पहिलंच बाळ असतं, पण त्याचा इतका लाड करतो, त्याला एकदम माहिती पण जातो, पुढे ते आयतच होऊन जातं. तसं नको. आहे, प्रेम आहे, नक्कीच मी मानतो प्रत्येक जणच आहे. पण कामाची जबाबदारी होते. आपल्या देशाचं नेतृत्व घडवायचे ना, त्याला जबाबदारी कळायची. एवढं मोठं पद स्वीकारणार आहे तो, एवढा मोठ्या पदावर जाणार आहे, तर स्वीकार झालाच पाहिजे. त्याला जबाबदारी कळली पाहिजे. स्वीकारचं चुका, चुका झाल्या तरी जबाबदारी मान्य विसरू नका. चुका झाल्यात ना, त्याला जागो करून द्या, हे तर झाले ना, पण जबाबदारीची तुझ्या जबाबदारी होती, चांगलं करायला पाहिजे. जाऊ दे, एवढे वेळ झाले ना, पुढच्या वेळेस चुकू देऊ नको. तो व्यवस्थित जरा केला असता संचलन तर लय भारी वाटलं. परीक्षेमध्ये थोडस चूक झाली, गुरुजीने सांगितले ते बदलेल ना, सत बघा पुढे. मुलांना शिकवा, चुका करू द्या, मानवी स्वभाव आहे. पण ती चूक पुन्हा पुन्हा नाही, झालेली चुकीची जाणीव पण करून द्या. आणि चुकाचा स्वीकार करून त्यातून शिकणं, हे खरं तर धैर्य आहे. हे मुलांना कुठं आबाळातून नाही शिकलं जाणार. आई वडील सांगतील, पालक सांगतील, शिक्षक सांगतील, समाजाचा फायदा आहे ना. जबाबदार मुलं समाजासाठी आदर्श ठरतील ना. भविष्य चांगलं नागरिक जर घडवायचं असेल, भविष्यातील नागरिक चांगले घडवायचे असेल, तर समाजाच्या प्रगतीमध्ये आपला वाटा पाहिजे. तुमची मुलं म्हणजे काय तुमचीच नाही येत, शाळेचे म्हणजे कुणाचे मतदार नाही, देशाचं भविष्य बी आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा. आणि स्वतःच्या जबाबदारीच्या ओळखणारा माणूस ना खरा मोठा होतो. जगातला कोणता व्यक्ती मोठा घ्या, कोणता व्यक्ती घ्या, जबाबदारी जाणीव ना त्यांना. साधा मावळा बी होता ना, मावळा, तर तो साधा किल्लेदार दरवाजा खोलत होता त्याचा, आणि तो कधी शेवटच्या क्षणापर्यंत संपला तरी माग हटला नाही. जबाबदारी होती ना. सर्वजण गाडी झोपले तर ड्रायव्हर गाडी चालवते रात्रंदिवस, त्याला जबाबदारी ना, म्हणून तो चालवते ना. तो झोपला तर काय जग झोपल ना. आदर बाळगा, जबाबदारी जाणीव विद्यार्थ्याला करून द्या, प्रत्येक जबाबदारी करून द्या. एकदा त्याला माहित पडलं ना, चांगलं काय, वाईट काय, जबाबदारी काय, ध्येय काय, निश्चित काय, सकारात्मक काय, चांगलं काय, त्याला पुढे जाईल. म्हणून स्वतःच्या स्वतः जबाबदारी ओळखणार माणूस जगातला लय मोठा म्हणतो. आपलं मोठं बनवायचे आपल्या लेकराला. शिकण्याची आवड, शिकणं म्हणजे प्रगतीचा मार्ग आहे, उन्नतीचा मार्ग आहे. आणि तो स्रोत आहे. मुलामध्ये नवीन नवीन गोष्टी शिकवा. आजच्या जगात ज्ञान हे खरी संपत्ती आहे ना. हे जग नॉलेज विना काही नाहीये, त्याच्याकडे ज्ञान आहे, त्याला मान आहे जगामध्ये.
आपले लेकर ना प्रतिभावशाली बनले पाहिजे, प्रभावशाली बनले पाहिजे. असं म्हणलं पाहिजे कोणाचं लेकर आहे आणि कुठलं आहे, देशाचा उद्या कले मोठा जरी व्यक्ती झाला तरी अरे कुठून आलाय, कुठल्या जिल्ह्यातला, असं वाटलं ओळखलं पाहिजे. ते महाराष्ट्राचं आहे, या भूमीतलं आहे असं वाटलं पाहिजे. असे संस्कार फिरून काय म्हणजे काय वेगळं काय आणायचंय का? लेकरावर चांगले संस्कार घालायचे, लेकराला चांगली दिशा द्यायची, लेकराला चांगलं वर्तन द्यायचे. हे म्हणजे काय लय वेगळं आहे काय काही? काय नाही, सोपं आहे ना, दररोजच्या जीवनातलं. पण आपले लेकर मोठे होणार आहेत, आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर काय उपयोग आहे? ती शिकली पाहिजे, घडली पाहिजे, टिकली पाहिजे. भविष्य खूप अवघड आहे आणि त्यासाठी आपला आज काळाची गरज आहे. केवळ पुस्तकी नव्हे, जीवनातून शिकायला पण महत्व दिलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. नाही पुस्तकी किडे भरपूर आहेत. समाजाचं आवक जावक किंवा समाजाशी वागावं कसं, राहावं कसं, कुणाचा गैरसमजचा आदर किंवा मिसळून मिसळून काहीतरी पाहिजे. एका कुठं काय काम असते? प्रगतीकडून समाजाकडे अनुभवाकडे शिकण्याची सवय लावून टाकत त्यांना. समाजाचं महत्व पाहिजे. समाज म्हणजे आपला देश, आपलं महाराष्ट्र. ते कुटुंब आहे, विश्व म्हणजे कुटुंब आहे आणि प्रत्येक जण त्या बंधू भगिनी. नाही तर आपलं कुटुंब आपल्या पुरतच नको ना. आज सर्व विभक्त कुटुंबाने फक्त स्वतःपुरतं बघतात, बाकी कोणाचं बघत नका. लेकराला तसं विभक्त करून लेकर उद्या देशाचं नेतृत्व करणार आहे. त्याला चांगले संस्कार द्या. प्रत्येक घटना आपल्या काही ना काही शिकून जाते हे त्याला जाणीव करून द्या. शिकण्याची जर आवड त्याच्या आयुष्यावर टिकली ना, ते लोक जीवनात खूप मोठे बनतात आणि ते कधी मागे पडत नाही. हे त्याच्या एकदा मनावर बिंबवा. आणि हे कसं असतं, ते त्या काळात बिंबवू शकतो. तो वयोगट असतो आणि त्या वयोगटात ते त्या गोष्टी देणं गरजेचं आहे. एकदम मोठं झालं लहानपणीच्या गोष्टी सांगून उपयोग आहेत का? आणि लहानपणी एकदम मोठ्या गोष्टी सांगून उपयोग आहेत का? त्याचं वय बघा, त्याचं भावविश्व बघा, त्याची मानसिकता बघा, त्याला काय दिलं पाहिजे सर्व बघा आणि त्याला मग घडवा. शिकणे कधी थांबू नका. कारण जीवन शिकणे कारण जीवन शिकवणे कधी थांबत नसते. आजन्म मी विद्यार्थी असतो, आजन्म. आणि त्यामुळे आपण कधी थांबवायचं नाही. शिकण्याची आवड असली ना, असं काही नाही वर्गात याच्यावर ते बी कला, कुणाला तबल्याची कला, कलेविना जीवन नाही ना. आपल्या लेकराला ते बी शिकू द्या. थोडंफार पुढे जाण्याची गरज आहे. अनुकूलता सर्वात महत्वाचा गुण आहे. बदलाशी जुळून घेणं ही यशाचं रहस्य आहे. नाहीतर लेकर काय हटके बनले ते नुसते. हट्ट हट्ट म्हणजे पाहिजेच, माहितच नाही. अख्खा रस्ता नाही गल्ली गोळा करणार. नाही ना, त्याला ते शिकवण दिली नसते मग वाटतं अरे काय कॉलेजला गेलोय. आज परिस्थिती कळत नाही का, मी कसं कसं मेहनत करतोय, कसं कसं कष्ट करतोय, कसं कसं पोहोचत. हे कधी सांगावं लागतं? लहानपणी ना. बाबून दिदी करून डोक्यावर घ्यायचं आणि पुन्हा डोक्यावर उतरायला पुन्हा पुन्हा कष्ट मेहनत घ्यायचं नको. विचार मी नेहमी म्हणतो ना, काळजी करण्यापेक्षा काळजी घ्या. बोलून विचारण्यापेक्षा विचार करून बोला ना. आजचं जग अत्यंत वेगाने झपाट्याने चाललेलं आहे. अशा झपाट्यामध्ये आपले लेकर कधी वाहून जाते ना कळणार की नाही. तंत्रज्ञान आहे, समाज आहे, अर्थकारण, समाजकारण आहे, लय वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म आहेत. आणि इतकं निरंतर क्षेत्रात बदल होते तर की काळाच नाही. जीच मेथी आपल्याला 3-4 महिने येत नाही तर 15 दिवसात मेथी खायला येते. तेच मकाचं गणित 3-3, 4-4 महिने येतं इथं, तिथे 1 महिना तिथे खायला. कुठं काय चाललंय हा ब्रेड? पहिल्या माणसं 150, 200, 200 जगत होते. आज काय अवस्था आहे? आपल्या लेकराला परिस्थिती समजून म्हणा की ही परिस्थिती बदलेल, पण तू बदलू शकतो. तुला तर तुला तर आम्ही आता सध्या इथवर पोहोचतोय, तुला अजून पुढे जायचं. पण कसं? सकारात्मक. परिस्थिती बदलली. बघा, परिस्थिती सामंजस्य. परिस्थिती बदलली तरी मुलांना सामंजस्य शिकवा. जे मुलं वेगवेगळ्या परिस्थिती स्वतःला जुळवून घेऊ शकतात ना, त्या आयुष्यात खूप अधिक यशस्वी होतात. आपल्याला एक शर्ट घ्यायला दिवाळी दसरा बघावं लागायचं. ती बी शाळेतलेच कपडे घ्यायचे, खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट. कधी कधी लग्नात बी ती असायची, दिवाळीच्या सणाला बी तीच असायची. आता गेल्या मॉलमध्ये घ्यायचं काय आणलं की त्याने डेक बरं घरात कशासाठी पाहिजे. ही परिस्थिती समजा जे गरजेचं आहे ते शिकवा त्यांना. त्यांना ती सवय लागली पाहिजे. पैसा काय असं उभा राहत नाही, कष्ट मेहनत करावं लागतं प्रत्येकाला. आणि आपल्या प्लॅटफॉर्मवर शिकणं गरजेचं आहे. कारण हे लेकरं साधी घडवायचे नाही. त्यांना सांगा, अडचणीमध्ये धैर्य, अडचणीमध्ये तग धरायला शिकवा. काय कोणती समस्या कायमस्वरूपी नाही. उन्हाळा पावसाळा ऋतू आहेत ना, थांबतात का ते? दिवस रात्र थांबते का? बदलत ना. कोणती परिस्थिती कायमची नसते. पण धैर्य आणि शहाणपणा जर त्याला शिकवला ना, तर कोणत्या प्रसंगातून ते मात करेल. पण त्याला ते धैर्य आणि शहाणपणा शिकवला पाहिजे. नाही तर आजकाल पाहतो कॉलेजची मुलं कशी आहेत काय वगैरे, काय अवस्था आहे, घरी काय अवस्था आहे.
युपीएससी करण्यासाठी पुण्यात यायचं आणि पुण्यात येऊन काय करायचं, 4-5 वर्ष नसतं खायचं प्यायचं आणि हिंडायचं आणि मजा मजा करायची, आपल्या आईबापाला ते फसवायचं. एकूणच शिकवलं हे सर्व अर्थी नाहीये, पण जास्त अर्थी तसंच आहे आपल्या लेकराला. आणि मुलांना पण तसं शिकवलं ना, संस्कार मुलं तशी वाया जात नाही. तुमच्या समोर बोलतोय ना, 2 टाइमचं जेवण वेळ भेटत नव्हतं, वेळेवर कधी कपडे भेटले नाहीत, कधी पुस्तक नाही भेटलं. तोच व्यक्ती आज महाराष्ट्राचं आंतरराष्ट्रीय बद्दल सुवर्णाक्षरे नाव लेण्यासाठी 25 वर्ष प्लॅनिंग करून बोलतोय इथं. लेकरांसाठी सर्व मोफत केले. आपल्या लेकरांना घडवायचे, शिकवायचे, पुढे घेऊन जायचंय. तर जगातून कोणी येणार नाही, तर अमेरिकेतून नाही येणार तुमची लेकरं घडवण्यात, आपल्याला घडवायचे. त्यामुळे पालकांनी लेकराला चांगलं काय वाईट चांगलं सांगा, आपण बी तसंच वागावं. घरात काय बोला, आपण जर आपल्या भावाबद्दल, आपल्या बहिणीबद्दल किंवा अजून कोणाबद्दल जर आपण चुकीचं बोलत असतो आई वडिलाबद्दल, तर ते पुढे तेच पेरणार आहे ना. आपल्या चांगलं पेरायचं. गहू पेरले ना गहूच उगवणार, जेवार पेरले जेवारच उगवणार, कष्ट पेरलं कष्टच उगवणार, संस्कार पेरले संस्कारच उगवणार. हात जोडून विनंती, त्याच कधी मुलांसमोर करू नका. चांगल्या गोष्टी शिकवा. जबाबदारी, हा कठीण समय जय वाढलेल्या घटना कळू दे, काय हरकत नाही. त्याचं बाहुविश्व वय बघून बघ परिस्थिती रूप शिकवा. पण त्यांना अडचणीतून मात करायची असेल तर त्याला शहाणपण शिकवावं लागेल, धैर्य शिकवावं लागेल, मेहनतही शिकवावं लागणार आहे. आणि तशी समस्या आहे, ते एका शर्टात पण एका कपड्यात पण आपल्या महिना काढायच्या 2 महिने काढायचे शिकवतात. लगेच लाड करू नका, जे गरजेचे ते करा ना, अभ्यासात ते मुळीच करू नका. लवचिकता स्वभाव, कधी कधी असं होतं की आपला ताटर स्वभावामुळे त्याच्यावर म्हणजे लय परिणाम करतो. ते लेकरू आहे ना शेवटी, त्याचा पण विचार करा ना. म्हणजे एकदम खैर आलं तर त्याला ते करावंच लागेल ना. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की आपल्याला त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जर आपण त्या गोष्टी केल्याच नाही तर काय होऊ शकतो, परिस्थिती बदलू शकते. म्हणून अडचणी मात करायची, लवचिकता राहू द्या मनानं. कधी कधी तो बदल सहज नाही, पण ऍक्सेप्ट करावं लागेल ना. थोडस आपला स्वभाव ताटर बाजूला ठेवावं लागेल. त्याला नवीन संधी द्या. नवीन संधी दिली तर नवीन संधी तो फायदा घेईल ना. पण म्हणजे परिस्थिती बदलेल. जगण्यात टिकतो तो सर्वात बलवान नसतो. बघा सांगतो परत, जगण्यात टिकतो तो सर्वात बलवान नसतो, तर जो बदलाला स्वीकारतो आणि तो टिकतो, तो बदल. डार्विन ते सांगतो. आणि हे सत्याचा साक्षीदार म्हणून त्यांनी सांगितलेलं वाक्य. काही आयुष्यातले बदल आहेत. आपल्याला अनुकूलता परिस्थिती याचा सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांना सांगावं लागेल, हे असं आहे ते तसं आहे आणि तसं आहे. आपल्या हातून मार्ग काढायचे, त्यातून मात करायची आणि यशापर्यंत यायचे. आमच्या जेवढं आम्ही करतच आहे, आपल्या परिस्थिती बदलायची आणि सकारात्मक ठेवावं. अनुकूल तेव्हा मात करण्यासाठी ना सकारात्मक दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. त्याला शिकवा स्वतः विश्वास ठेवायला. स्वतः विश्वास ठेवला तर अशक्य काहीच नाही, शक्य आहे सर्व. हा केवळ प्रेरणादायी नसून एक वैज्ञानिक सत्य आहे. आणि कितीतरी लाखो लोक त्या यशाचे साक्षीदार बनलेले आहेत. आपल्या लेकराच्या यशाच्या मध्ये साक्षीदार बनायचे ना, तर जे लोक स्वतः क्षमते विश्वास ठेवतात ते खरोखर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी साकार करू शकतात. हे विद्यार्थ्याला जेव्हा सांगाल तेव्हा सहजपणे ते शक्य ते शक्य करून दाखवते. बरं, या 2 पार्ट आहेत. म्हणजे आत्मविश्वासाचे पण फायदे येतात आणि विश्वास वाढण्याचे बी मार्ग आहेत. आपल्या लेकराला डायरेक्ट तसं घडवतं ना, हे काय ऊसाची कांडी नाही घातलं की रस बाजूला, बिलकुल नाही. जादूची कांडी नाहीये. ह्याला कालावधी लागतो, टप्पे, क्रांती, प्रगती यांचे टप्पे असतात आणि त्यातूनच मार्ग लावतो. यशाचे मार्ग वेगळे नसतात आणि शॉर्टकट तर मुळीच नसतो. हे क्लिअर करून टाकतो. आपल्या मुलांना एक दिवस भरपूर शिकवलंय, खूप वेळ दिलाय, खूप ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या, मी झालं का? बरं, आज बोललं उद्या अजून वेगळंच वागलं तरी चालतं का? नाही ना. मुलांना त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला हवा. आत्मविश्वासामुळे भीती नाहीशी होते आणि नवीन गोष्टी करण्याचे धाडस वाढते आणि अपयशाचा सामना करण्याची ताकद मिळते. विद्यार्थ्यांना हे चांगले फायदे बघा. आत्मविश्वासाचे फायदे मुलांना त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला हवा. अरे किती भारी केले तू, तू ये त्या 10 ओळी तू एवढ्या कमी वेळेत केल्या 2 मिनिटात, आणि तुम्ही मनाने तुझी गती अजून वाढव, लय भारी, तुझ्याकडे लय नॉलेज आहे, लय प्रचंड आहे, शाबासकी द्या, प्रेरणा द्या. त्याची आत्मविश्वास भीती दूर होतील, कॉन्फिडन्स वाढेल, बिल्ड होईल आणि नवीन नवीन गोष्टी धाडस शिकून
नाविन्य शोधून, अरे माझ्या आई वडिलांनी कौतुक केलं, म्हणजे गुरुजनांनी कौतुक केलं, म्हणजे शाळेमध्ये सत्कार केला, फुल देऊन स्टेजवर मला सर्व मुलांमध्ये मला वाहवा केली. काय किती सन्मान झाला. आता अपेक्षा लय ताकद मिळवली. अपेक्षाचा सामना पैशावर करून टाकेल. सामना सहज करत सहज. आता तो आता हे विश्वास वाढण्याची मार्ग आहे. मुलांची यशाची दखल घेतली ना, त्याचं कौतुक केलं ना, त्याला नवीन करण्याची ऊर्जा मिळते. नाही दररोज तो करतोय, चांगला अक्षर करतोय, चांगलं करतोय, आपण कौतुक केलं नाही, चांगला नीटनेट घेतोय, कौतुक केलं नाही, शाळेमध्ये कौतुक होत्या, काही स्टेजवर कौतुक होत्या, कधी राष्ट्रीय सणादिवशी कौतुक करा, चांगल्या एखाद्या कार्यक्रम असेल शाळेत कौतुक करा, आणि कधी घरात कौतुक करा. काय लाडण्याने मार्क मिळवले का, किती छान पैकी केले का, आणि किती चांगला पेपर लिहिला. मी शाळेमध्ये बघा आलो, काय पेपर लिहिले, किती सुंदर लिहिले, किती चांगलं अक्षर आहे. दाखवलंच नाही मला. बाप्पा तुम्ही तर वेळ देत नाही म्हणजे देऊ द्या, 24 तासातले 30 मिनिटं द्या ना त्या लेकराला. म्हणजे जन्मेपर्यंत आपण किती आतुरतेने वाट पाहत असतो लेकरासाठी. वाढदिवस साजरा करतो, काय काय करतो, नाना कपडे घेतो, संस्कार बदलण्यासाठी पण वेळ द्या लेकराला ना. प्रयत्न करायला शिकवला, चांगल्या गोष्टी द्या, प्रोत्साहन द्या, आणि चुका झाली ना, होतच असतात, पण त्यात सुधारणा करा, जबाबदारी जाणीव करून द्या, आणि त्याच्या खास गुण ओळखा. म्हणजे प्रत्येकाकडे काहीतरी आहे. म्हणजे जपानमध्ये बाकीच्या चायनामध्ये चांगलं त्यांच्याकडे जे गुण आहे ना, त्या कलेनुसार शिक्षण देऊन तर तसं पुढं प्रगती केली. आपली शिक्षण प्रणाली वेगळी. आता बरं चला त्याच्यावर आपल्या जास्त मला बोलून उपयोग नाही, पण आपल्या प्रणालीमध्ये त्या लेकराला किंवा आई वडील गुरुजन आपण एक कलाटणी देऊ शकतो ना, ज्याकडे चांगला आवाज आहे त्याला गायन करू द्या, चांगला खेळ आहे त्याला खेळाडू म्हणून द्या, चांगला तो एखादी कविता कथा नाटककार बनू द्या. मी त्याला एक कला जोपासली पाहिजे. नुसतं एक मार्गाने नाही गेलं पाहिजे. कला असेल ना, जीवनात कला असेल तर खूप काही यशाचं म्हणजे यश मिळवत येतं. कला यशाचं गमक आहे हे लक्षात ठेवा. स्वतः विश्वास हा यशाचा सर्वात खरा मार्ग आहे आणि खरा पाया आहे. जे मूल लहानपणापासून आत्मविश्वास बाळगतं ना, ते मोठेपणे लय मोठे नेतृत्व करत. आपले पंतप्रधान बघा ना, आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी पहा, त्यांचं जीवनचर्या बघा लहानपणीपासून कशी. देशाचं जोक नाहीये त्या गोष्टी. एवढा खरारीपणा ते कधी घडू शकतो, तो लहानपणीपासून जडणघडणीमध्ये. आणि हे कुठल्याही कुठं बाहेरून नाही होणार, हे घरातून, शाळेतून, त्याच्या मैदानातून त्याला तो अनुभव द्या. स्वतः विश्वास ठेवणारा जग जिंकता येते, स्वामी विवेकानंद म्हणतात. त्यांच्या सुंदर अशा वाणीनं, पवित्र वाणीनं काय जगाला जिंकलेला आहे. हे यशाचे साक्षीदार आपण पण आहोत. पालकाची भूमिका खूप महत्वाची. पालक हे मुलांचे शिक्षक असतात. मुलाचं व्यक्तिमत्व निर्मितीमध्ये पालकाची भूमिका सर्वात महत्वाची असते. पहिल्या 5 वर्षात मुलाचं मूलभूत स्वभावाचे गुण निश्चित करतं, आणि त्यानुसार आपण त्याला पुढे गेलं पाहिजे. जसं की प्रेम आहे, बिनसक्त प्रेमाने स्वीकार मुलांना भावनिक सुरक्षा देते. लहानपणी कसं वाटतं, ते रडत असलं, किती रडत असलं, किती त्या मंडपामध्ये किंवा त्या किती महिलांच्या काकाला थांबतक दिली ku रडायचं, तेव्हा त्या आईच्या काकाला थांबतक नाही. त्याला माहिती आहे ना, ते कधी कधी आईच्या कुशीत झोपतं किंवा वडिलाजवळ झोपतं. का झोपतो त्याला माहिती आहे, बिंदास. हा त्याला भावनिक सुरक्षा देते. पण त्याला घडवण्यासाठी आपल्याला ती भावनिकता कायम ठेवून चालणार नाही. ती परिस्थिती असते, त्यानुसार शिस्त, योग्य मर्यादा आणि योग्य नियम सवय लावायचीच त्याला, सुट्टी नाही. जेवायला बसलाय म्हणून हाय लेकरू म्हणून नका हात दोन ना, कुठून आले, काय केले बघितलं नाही चालेल का? तर ते नख वाढलेत, केस वाढलेत, कपडे कसे वेगवेगळे किंवा काहीतरी चूक केले, त्याला दिनचर्येमध्ये दिवसाचे जे जे काही त्याच्यात एका दिवसात नाही, जोवर तो मोठा होतोय तोपर्यंत काय म्हण, त्याला माझं तरी म्हणणं कमी 10वी पर्यंत म्हणजे वयाच्या 21 वर्षापर्यंत देणंच आहे. कारण त्या परिस्थितीत आपण वेगळं मित्र कधी बनतो, कधी कधी ते मार्गदर्शक म्हणून म्हणतो, कधी सोबती म्हणून म्हणतो, परिस्थिती वेगवेगळी असते. पण त्याला ते योग्य मर्यादा होते, नियम पाहिजे जीवनामध्ये, आणि ते जे पालन करतो ना तो खूप पुढे जातो. पालकाचे पालकाचे वर्तन हे मुलासाठी सर्वात मोठं शिक्षण असतं. सर्वात. आपण जर घरामध्ये चांगलं बोललो, आपली लेकर तशीच बोलते. आपण चांगलं वागलो तसंच. आपण पालक म्हणून हे मोठा गुण आहे. आणि मी जास्त तत्वज्ञान सांगणार नाही. आपल्या लेकराचं भलं होण्यासाठी आणि आपलं लेकर उंची होण्यासाठी, आपल्या या खानदानाचं एक उज्ज्वल भविष्य बघण्यासाठी काय हरकत आहे चांगलं त्यांच्या समोर वर्तन ठेवायला. खूप गरजेचं आहे. हे तुम्ही तुमच्या ठरवायचं.
चांगलं वर्तन एवढंच मी बोलेन. प्रोत्साहन, सकारात्मक प्रोत्साहन, मुलांचा आत्मविश्वास वाढते. त्याला प्रोत्साहन सकारात्मक दिले, टोमणे देऊन प्रोत्साहन देऊ नका, त्याला सकारात्मक द्या. लय भारी ते पोकळी. मुलांना प्रेरणा देणारे पालक सर्वोत्तम मार्गदर्शक असतात. त्याचे प्रेरणा देणारे शिक्षक त्याचे सर्वोत्तम मार्गदर्शक असतात. प्रेम, शिस्त, प्रोत्साहन यांचा समतोल ठेवता आला पाहिजे आणि परिस्थिती बघता आलं पाहिजे. तुमचा आदर्शच मुलांच्या आयुष्यात दिशादर्शक ठरतो. आपला आदर्श आयडियल बाबा, आयडियल मम्मी, आयडियल टीचर, आयडियल प्रिन्सिपल, आयडियल स्कूल, आपला म्हणजे हे ग्राउंडला ना, हे लेकराला भेटलं ना, लय प्रभावशाली प्रतिभावंत लेकरू बनणार. बालक हे मुलांसाठी देवाचे प्रतिरूप आहे, परमेश्वराचं रूप आहे. पालक तत्व हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे त्यांच्या समोर आहे ना, तुमची भूमिका म्हणजे खूप भारी हिरोची, आयडल हिरो पाहिजे तुम्ही. लेकरांचे तुम्ही आयडल हिरो पाहिजे. आणि ते जर त्याच्या प्रभाव पडला ना, तर जग जिंकन, जग जिंकन. मला अपेक्षा आहे पालकाकडून, गुरुजनाकडून, सर्वांकडून, शाळेकडून, संस्था तर तुमच्यासाठी काम करणारच आहे. तिचं परम कर्तव्य आहे. महाराजचं कुटुंब आहे आणि प्रत्येक लेकरू संस्थेच आहे. यासाठी स्वतः खर्च करते, स्वतः वेळ देते, स्वतः मेहनत करते. हे दिलेलं मूल्य कानमंत्र ना, लय उत्तुंग यश मिळवणार आहे. मोठी यशाला गवस निघणार आहे. आणि हे आपल्या मुलाच्या स्वार्थासाठी आहे, आपल्या भविष्याच्या देशाच्या परमार्थासाठी आहे. त्यामुळे सर्वांनी हे नक्कीच कानमंत्र घेतले पाहिजेत. निष्कर्ष, आजच्या ह्या शेड्यूलचा निष्कर्ष, जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक गुण मुलामध्ये रुजवणे पालकाची सर्वात नैतिक जबाबदारी आहे. हे गुण केवळ शिक्षण यशासाठी नव्हे, तर संपूर्ण आयुष्याच्या यशासाठी गरजेचे आहेत. हे मी आवर्जून तुम्हाला सांगतो. आपण 7 गुणांकडे जाऊया. सकारात्मक दृष्टिकोन, शेवटचा निष्कर्ष, सारांश म्हणतात त्याला. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा पाहिजे? पॉझिटिव्ह, सकारात्मक असावा, एकदम विजनरी सकारात्मक. सेकंड, दृढ निश्चय, ध्येय साध्य करण्यासाठी अतूट इच्छाशक्ती पाहिजे, प्रबळ इच्छाशक्ती म्हणतो मी त्याला. तिसरं, कठोर परिश्रम, मेहनत आणि सातत्याने केलेला प्रयत्न हा यशाचा कवास निघालणार आहे, ताकद आहे, ऊर्जा आहे. फोर्थ, समाज जबाबदारीची जाणीव, स्वतःच्या कृतीची जबाबदारी स्वीकारणं. एक जबाबदारी स्वीकारेल, माघार नाही घ्यायची, कळालं नाही, अर्ध्यातून नाही समजून सोडायचं. शिकण्याची आवड, शिकण्याची आवड, सॉरी, शिकण्याची आवड, आयुष्यभर नवीन गोष्टी शिकण्याची आवड, नवीन 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 शिकू द्या. खूप काही शरीरामध्ये विचाराच्या, आचाराच्या आणि प्रगतीच्या लाटा वेगळ्या होतात. अनेक दिशांना अनेक ऊर्जा भेटतात आणि प्रगतीद्वारे अनेक होतात. अनुकूलता, बदलत्या परिस्थितीत जुळून घेता आला पाहिजे. ऍडजस्टमेंट काही गोष्टीमध्ये, कधी शाळेशी, कधी पालकाशी, कधी अभ्यास करायचा, लाईट गेली आहे ना, काहीतरी दुसरा ऑप्शन दिलाय ना आता सध्याला, पहिला तो नव्हता. चिमणीवर आणि त्याच्यावर देवाला लॅम्पवर अभ्यास करून डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सारखे माणसं घडले. आपल्या देशाचं भविष्य बघा ना, आपल्या देशाचा इतिहास बघा, वाचा ना. आपल्या देशाचा इतिहास काय छोटा आहे का? जगाला शिकवणारा इतिहास. आणि लास्ट, स्वतःविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतः क्षमतेवर हातोट विश्वास ठेवा. हे ना, का नाही? एवढं माझ्याकडे नम्रता आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे, जोश आहे, हे लेकराला शिकवलं ना, मागे नाही हटत काही. हे गुण मुलामध्ये रुजवण्याची जबाबदारी पालकांची आहे, गुरुजनांची आहे, शाळेची आहे, नैतिक संस्थेची आहे. पालकांचा आधार, प्रेम, प्रेरणा मुलांना आयुष्यामध्ये मोठं यश मिळवून देणार आहे. म्हणून मी नेहमी सांगतो, विद्यार्थी घडणारे पालक खरेच राष्ट्र निर्मितीचे मार्गदर्शक आहे. मी या ठिकाणी ह्या भावना व्यक्त केली. सत्य परिस्थितीला समोर विद्यार्थ्याचं भविष्य पाहिलेलं, देशाचं भविष्य पाहिलंय, आपल्या महाराष्ट्राचं भविष्य पाहिलंय, लेकराचं कर्तृत्व, नेतृत्व, बुलंद उतुंग असं यशाला गवसणी घालणार, उंच गगनाचं घेणार असावं. आणि त्यासाठी पालकांची, गुरुजनांची, बरोबर संस्थेची आमची साथ मिळावी आणि असं नेतृत्व आम्हाला पाहण्याचा योग यावा. यासाठी आपण सर्वजण मिळून काम करूया आणि एक देश घडूया, राष्ट्र घडूया, एक आदर्श सुधान नेतृत्व घडूया आणि जे जे महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करूया, एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मनातल्या भावना ह्या तुमच्या प्रगतीच्या, उन्नतीच्या, भरभराटीच्या, समृद्धीच्या आहेत, हे समजून घ्या सकारात्मक दृष्टीनं. आणि या ठिकाणी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच.